ठेवून त्यांना सांगणारे, सूचना देणारे. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पर्सनली काय बोलणार नाहीत, म्हणजे खालच्या लेवलला जाऊन. परंतु तुम्ही देखील तुमचं काम प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. वंचित पक्षाचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंगसाहेब राष्ट्रीय महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करणे हे आमचे कर्तव्य असून कामगार कायद्यानुसार मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी आज कंपनीच्या दारात जाऊन वंचित जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांनी कामगारांच्या सोबत आंदोलन केले. सिक्युरिटी गार्ड बोर्डप्रमाणे मानसिक वेतन मिळावे. सन 2017 पासून आजपर्यंत सिक्युरिटी गार्ड्सना अल्प वेतन दिले. सिक्युरिटी गार्ड कामावर झाल्यापासून 2017 ते मे 2026 पर्यंत कामगार कायद्यानुसार गार्ड बोर्डप्रमाणे सुरक्षा रक्षकांना पगारवाढ फरकाची पूर्ण रक्कम मिळावी. सिक्युरिटी गार्ड्सना प्रत्येक महिन्याला रितसर पेमेंट स्लिप मिळावी. त्यामुळे कामगारांना PF, ESI याची माहिती मिळेल. कामगारांच्या कामाचे 8 तास निश्चित करावेत. नियमानुसार साप्ताहिक सुट्टी, सिक्युरिटी गार्डचा विमा इन्शुरन्स काढून त्याची सार्वजनिक माहिती कामगारांना द्यावी. सिक्युरिटी गार्ड्सना थंडीत व पावसाळ्यात ड्रेस, सेफ्टी शूज वेळेत द्यावेत. जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी योग्य साधने मिळावीत. कामगारांना सूडबुद्धीने नाहक त्रास देऊन कामावरून कमी करू नये. या आंदोलनावेळी कामगार अधिकारी आदिती बालावलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मध्यस्थीने कामगारांच्या काही मागण्या मान्य झाल्या. कामगार निरीक्षक हर्षल धापते, पोलीस उपनिरीक्षक सातव, अरुण गायकवाड, सुहास कांबळे, शेखर गायकवाड, संतोष मोरे, सतीश माने, जिल्हा विशेष शाखेचे जितेंद्र कांबळे, स्नेहा सिक्युरिटीचे गणेश वाईकर, ॲडव्होकेट मंगेश चव्हाण, कामगार युनियन अध्यक्ष दिगंबर आवाडे, सचिव विनोद सकुंडे, खजिनदार तानाजी जाधव व युनियनचे सर्व सभासद कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. युनियनचा लढा असतो. आज काही मागण्या या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत. इथून पुढे भविष्यामध्ये वायकर साहेबांनी पण मला सांगितलं की सारखं आंदोलन करू नका, त्यामुळे वायकर साहेब मी तुमचं ऐकणार आहे. परंतु वायकर साहेबांनी सुद्धा आपल्याला शब्द दिला आहे की इथून पुढे कुठल्याही कामगारांना विनाकारण दमदाटी देणं वगैरे जे काही प्रकार झाले असतील तर तसलं काही कृत्य होणार नाही. कामगारांनी सुद्धा त्यांच्या कामाचे जे तास आहेत त्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे त्यांची जी ड्युटी आहे त्या ड्युटीमध्ये त्यांनी काम केलं पाहिजे. आणि आजपर्यंत जे एकमेकांमध्ये जे गैरसमज होते हे गैरसमज हे पूर्णपणे काढून टाकून पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं सर्वांनी एकत्रित मिळून हे जे तुमचं कामकाज आहे ते कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू करावं. आणि वायकर साहेब, तुम्ही आता इथून पुढं कुठल्याही पद्धतीचा कुणालाही त्रास देणार नाही आणि एक चांगल्या पद्धतीनं इथून म्हणजे तुम्ही त्रास दिला असंही म्हणणार नाही, परंतु दोन्ही बाजूनी थोड्याफार चुका असतात. पण एकमेकांच्या चुका जर काढत बसलो आपण तर मग त्या आणखी मोठा स्फोट होतो आणि आम्हाला स्फोट घडवून आणायची काय इच्छा नसते आमची. तर या ठिकाणी सर्वांच्या सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, सर्व कामगार उपस्थित राहिलेले आहेत. त्याबरोबर आमचे गोरेगाव तालुकाध्यक्ष मानेसाहेब आहेत. आपण सर्वांनी वेळ दिलेला आहे आणि दिवसभर थांबल्यानंतर तुमचंही विशेष आभार होता. अख्ख्या टीमसही झालेला आहे तुम्ही आणि या ठिकाणी येऊन आपण एक चांगला निर्णय मॅडम, चांगला तोडगा आपण काढलेला आहे आणि भविष्यामध्ये ही जी पायवाट आहे ही कायमस्वरूपी राहील याची दक्षता आपण सर्वांनी घेऊया. पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि विशेषतः वायकर साहेब तुम्हाला आणखी जरा थोडेसे जास्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.